माझा ना आता जवळजवळ ना 4-5 दिवसावर बड्डे आला आहे. आणि ते बड्डेचं मला एवढं काही वाटत नाही आहे, पण आहे ना आज सकाळपासूनच आहे ना मला ते डिलिव्हरीचे ते दिवस आठवत होते की माझी डिलिव्हरी झाली, माझ्यासोबत माझे सगळे घरचे होते आणि बाळाचा तो चेहरा आठवत होता. म्हणजे ज्यावेळेस तो जन्मला ना 2 दिवसानंतर मी त्याला बघायला गेले, त्यावेळेस मला त्याचा चेहरा आठवत होता. मी त्याच विचारामध्ये होते आणि मी बाहेर कपडे वाळत घालायला गेले होते. कपडे वाळत घालतच होते म्हणजे, आणि तेवढाच ह्याचा आवाज आला, म्हणजे पोराचा मला आवाज आला की म्हणजे त्याला मी TV लावून दिला होता, पण तरी पण आहे ना त्याला काय झालं काय माहिती, मलाच कळलं नाही. मध्येच ओरडायला लागला आई आई आई, जोरात ओरडायला लागला. मी म्हणलं ह्याला काय झालं नाही का, म्हणून मी पळत घरात आले आणि मी म्हणलं हा बाहेर यायला ओरडत असन, कारण ह्याला पलीकडे जायचं असेल, म्हणजे सासू पण नाही का, म्हणून तो ओरडत असन आई आई, कारण तुम्हाला कधी आई म्हणत नाही, मम्माच म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर मी घरात आल्यानंतर मग तो एकदम जोरात पळत आला आणि एकदम असं मला घट्ट धरलं आणि पायाला धरलं. मी खाली बसले नाही का, त्याला जवळ घेतलं, म्हणलं ह्याला काय झालं, हा का रडतो, म्हणून मी त्याला छातीजवळ असं जोरात आपल्या कुशीत घेतलं. तर एकदम असं तो आई आई करून नाही का असं पप्पी घ्यायला लागला, रडायला लागला जोरात. मी म्हणलं पिलू काय झालं तुला, पण नाही का तो डचकला असं कशावरनं तरी. आणि एकतर आधीच ते सगळं वातावरण आठवत होतं आणि आता हे सगळं एवढं नवीन वाटतंय ना, म्हणजे सांगू शकत नाही मी की बाळ जेव्हा चालायला बोलायला हसायला आणि ज्यावेळेस शिकतो ना त्यावेळेस त्या फिलिंग्स एवढ्या वेगळ्या असतात ना. आता ज्या नवीन आया असेल त्यांना कौतुक वाटतच असं ना आपल्या पोरांचं, की बोलतोय चालतोय हसतोय. सच गोष्ट आहे, प्रत्येक मुलीला आईला आपल्या मुलाचं कौतुक वाटणारच. आणि त्याच्यामध्ये जर बाळाने असं केलं, एकदम घट्ट मिठी वगैरे मारले आणि आपल्याला जवळ घेतलं, मग किती आनंद होतो. त्या फिलिंग्स